हाय, कसे आहात मित्रांनो? सकाळची 6 वाजलेत आणि एवढ्या मॉर्निंगला डॉग्सना घेऊन फिरायला आलो आपण. बघू शकताय आमची जेनी आणि अजून एक डॉग आहे, दाखवतो. मायलो. मायलो. एवढ्या सकाळी येऊन फिरायचं आणि आपलं एक काम पण होऊन जातं फिरवायचं, प्लस आपल्याला सकाळ सकाळी ओरिजिनल ऑक्सिजन जे म्हणतात, कोरोनाच्या काळात ज्यांना ऑक्सिजनची किंमत कळाली ते ऑक्सिजन आपल्याला इथं फ्रीमध्ये मिळते. फ्रीमध्ये आलं का लक्षात मित्रांनो? एकदम फ्रीमध्ये. मायलो ॲग्रेसिव्ह आहे. पुढे एक डॉग दिसला त्यामुळे तो पोझिशनमध्ये उभारला आहे. कसा उभारला आहे बघा एकदा. ॲनिमल ॲग्रेशन म्हणतात त्याला. ॲनिमल ॲग्रेशन भरपूर आहे. बघत राहा ब्लॉग. पूर्ण व्हिडिओ तयार करून पोस्ट करणार आहे यूट्यूबला, आणि यूट्यूबला आपल्या चॅनलचं नाव आहे RP फायटर. सर्च करा, दिसलं चॅनल, बेल आयकॉनला प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. चलो. महागं डोक्याच्या तिथं बघा सूर्य दिसतोय का? रोज लोकांना सूर्य उठवायला येतोय, आम्ही सूर्याला उठवायला 4 वाजता उठून काम चालू करतोय. उद्यापासून डेली ब्लॉग टाकणार आहे. आज डे फर्स्ट आहे, त्यामुळं कंटिन्यू ब्लॉगमध्ये काय काय करतोय, कुठं कुठं फिरतोय आणि कसं, हे सगळं जर दाखवायचं असेल, हा ब्लॉग बघत राहा मित्रांनो. आलं का लक्षात? व्यवस्थित कंटिन्यू राहावा. आता एक इथे इडलिंबूचं झाड आहे, दाखवतो इडलिंबू वगैरे कसे आहेत आणि कसं असतं इडलिंबूचं झाड, तुम्हाला पण बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ बघत राहावा. बघा इडलिंबूचं झाड कसे आहेत. इडलिंबू बघितला का? पूर्ण जवळून दाखवतो बघा कसे आहेत. मोठे पेरूसारखे आहेत. लिंबूमधलाच हा मोठा प्रकार आहे, इडलिंबू म्हणतात त्याला. ऐकून माहीत असेल, कोणी कोणी बघितलं असेल, कोणी बघितलं नसेल तरी बघू शकताय. आहे का? आता हाच व्हिडिओ आपण फोकस करून तुम्हाला दाखवतो. पूर्ण झाड बघा, एवढं मोठं झाड आहे. पुढं बघूयात काय काय होतं दिवसभरात. चलो. 8 वाजल्यात आणि आपण आत्ता अजून एक दुसरा डॉग घेऊन फिरायला बाहेर आलो आहे. ट्रिगर म्हणून आहे, बघू शकताय. हा आमचा ट्रिगर बघू शकताय. ट्रिगर आहे याचं नाव. त्याला घेऊन फिरायला बाहेर आलो आहे. अजून पुढं काय काय अपडेट होतील दाखवत राहील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत राहावा. चला. हाय गाईज, आत्ता आपण आलो आहोत. आपला अनेक डॉग आहे जो फिरवायचा असतो सकाळच्या वेळेस. त्याचं नाव एन्झो आहे, बघू शकता. त्या डॉगशी मीट करा. हॅलो एन्झो, कम बेटा. हा एन्झो आहे. ह्याचं ब्रीडचं नाव बीगल आहे. हा एन्झो 5 वर्षाचा आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सेंड करा की हा डॉग कसा वाटला, आणि आपला ब्लॉग कसा वाटला ह्याच्याबद्दलही सांगा. पहिला ब्लॉग आहे त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. होईल हळूहळू. आपण ह्यात काहीतरी सुधारणा करू एडिट्समध्ये. नंतर रिअल लाईफ काय असतं आपण हे दाखवायचा प्रयत्न करतो. रोज एक काही ना काहीतरी विषय घेऊन आणतो. आज आपले डॉग्स किती आहेत आणि कसे आहेत आणि त्यांचं डेली रुटीनमध्ये आपण कसं काय काम करतो हे दाखवतो फक्त. प्लस उद्याच्याला आणि एक रोज एकच टॉपिक म्हटलं की तुम्ही पण वैतागणार. आज एक नवीन टॉपिक. हा डॉग दाखवला आहे, आता नेक्स्ट डॉग नंतर दाखवतो. चला. रॉकी. हा आमचा रॉकी आहे, बघू शकताय. हा नेक्स्ट लेवलचा डॉग जे तुम्हाला सांगितलं मगाशी आपण बीगल भेटलो. ह्या ब्रीडचं नाव डॉबरमॅन आहे. ह्याला देखील आपण वॉक करवतो आणि एकदम त्याला वॉक करणे, फ्रेश करणे हे आपलं काम आहे. हा आपला दुसरा डॉग झाला. आणि अजून किती डॉग आपल्याकडे आहेत ज्यांना आपण फिरवणार आहे आणि काय काय करतो, त्यांना सर्व्हिसेस देतो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. फक्त आज जे फिरवणारे डॉग आहेत त्यांचा ब्लॉग आहे हा, त्यामुळे व्हिडिओ बघत राहावा. हा डॉबरमॅन, ह्याचं नाव रॉकी. रॉकी भाई नाही, रॉकी.
अलग लक्षात. व्हिडिओ बघत राहा. चला. हा कॉस्मो आहे, बघू शकताय, आणि हा स्कूबी. आता ह्या दोघांना आपण फिरवायला नेणार आहे ॲट अ टाईम. दोघंही येतात फिरायला. मगाशी बघितला तो डॉबरमॅन. ह्या ब्रीडला गोल्डन रिट्रॅव्हर असं म्हणतात. एंटरटेनमेंट पिक्चरमध्ये बघितला असशीला तुम्ही, तोच डॉग आहे हा. ह्या दोघांना आपण आता फिरवायला नेणार आहे. आता किती डॉग झाले तुम्ही बघितलं असशीला. सकाळपासून फिरवायला लागलो. आता जवळजवळ 9:30 वाजलेले आहे. त्यांना फिरवायला आपण बाहेर काढणार आहोत. फ्रेश करणार, जेवण वगैरे झालं आहे, परत आज सोडणार. परत नेक्स्ट जे असेल संध्याकाळच्या टाईमला, दुपारच्या वेळेला आम्ही ट्रेनिंगचं काम करतो. ट्रेनिंग व डॉग ग्रूमिंगचं. ते खरं त्याचा पर्सनल व्हिडिओ केला जाईल वेगळा. कारण कसं आहे, सगळे एकाच व्हिडिओमध्ये म्हणलं की ते कॉम्बिनेशन जमणार नाही आणि व्हिडिओ खराब होणार. त्यामुळे ह्या दोघांना आपण फिरवायला नेणार आहोत. बघितलं आहे, व्हिडिओ बघत राहावं कंटिन्यू. बघा असे दोघंजण संगत येतात. थँक्यू. चला. हाय. सकाळपासून आता तुम्ही बघितलं असणार 7 ते 8 डॉग आपण फिरवलेत. त्यांना फिरवणं का गरजेचं आहे, ते कसं आहे, फ्रेश पण होतात बाहेर. लघवी पॉटी हे सगळं बाहेर करतात. ते केल्यानंतर जर का ते नाही केलं तर तिथं जिथं बांधणार तुम्ही तिथंच करणार. त्यातून त्यांना डिप्रेशन, एन्झायटी होणार, प्लस इरिटेशन वाढणार, चिडचिडपणा, किंवा डॉग भिवून एका कोपऱ्यात बसतो. अशी लक्षणं त्यात दिसायला चालू होतात ज्यावेळेला तुम्ही डॉगला फिरवत नाही. त्यामुळे डॉगला फिरवणं खूप महत्त्वाचं आहे. रोज सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. त्यांची एनर्जी पण ड्रेन होते आणि प्लस डॉग सोशलाइज पण होतो. डॉग सोशलायझेशन ट्रेनिंग म्हणून एक पार्ट असतो. तो पार्टचा बेसिक पाया तोच आहे की तुम्ही डॉगला रोज सकाळी आणि संध्याकाळी पब्लिक प्लेसमध्ये फिरवलं पाहिजे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा. आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण रोज एक नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे, नवीन मुद्द्यावर. एकाच मुद्द्यावर नाही, सगळे मुद्दे येतील. काही पण येऊ शकतं. पब्लिक प्लेसमधले, माझे वैयक्तिक किंवा वैयक्तिक माझं काम काय आहे त्या बाबतीत पण मी शेअर करणार आहे सर्वांना. त्यामुळे सर्वांनी न चुकता हा व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझं उद्याच्याला मी काय टाकणार आहे पेजला तुम्हाला आज दिसलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. आणि डॉगचं आपण ट्रेनिंग देतो. डॉगचं वॉकिंग सर्व्हिस आहे आपल्याकडं. केअरटेकिंगची सर्व्हिस आहे. डॉगला जर का ड्रेसिंग म्हणा, फर्स्ट ट्रीटमेंट देण्यासाठी डॉग अग्रेसिव्ह असेल ते देखील आपण केलं जातं. डॉगचं ग्रूमिंग आहे. डॉगचं स्पा आपल्याकडं आहे. डॉगचं ऑल ओव्हर सर्व काही सर्व्हिस आपण करून देतो. सांगली, मिरज, कुपवाड, अंकली, धामणी आसपासच्या एरियामध्ये आपण सर्व काही करतो. त्यामुळे जर आसपासच्या एरियात तुम्हाला काही लागलं, बिनधास्त नंबर कॅप्शनमध्ये दिला जाईल, त्या नंबरवर कॉल करा. आणि डेली ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणूस म्हणून सपोर्ट करा न चुकता. लावा ताकद.